बुल्डाना जिले के जलगांव जामोद तालुका के तरोडा निवासी एक छात्र जो शहर में पढ़ने आया था, उसे मेस बॉक्स नहीं मिला तो अपनी बहन के लिए खाने के लिए कुछ लाने गए भाई की शहर में अपराधियों के एक गिरोह ने हत्या कर दी। एक दोस्त के जन्मदिन के उपहार के रूप में इस हत्या में एक निर्दोष छात्र की मौत हो गई थी। इस मामले में सरकारी वकील उज्जवल निकम की नियुक्ति की मांग और इस मामले को रोकने के लिए 9 जनवरी को दोपहर 12:30 बजे संभागी पार्क से एक मौन मार्च शुरू किया जाएगा। ऐसी जानकारी आज एक प्रेस कॉन्फ्रेंस में उद्धव बाला साहेब ठाकरे, शिवसेना के विधायक नितिन देशमुख ने शहर के अभिभावकों, सामाजिक संगठनों और छात्रों से इस मार्च में बड़ी संख्या में शामिल होने की अपील की है। सावता सेना के जगन्नाथ रोटे, मुख्याध्यापक, संगठन के प्राचार्य दीपक बोशरे, संतोष टापरे, रवि गायकवाड़, अभय खुमकर, विशाल घरडे, बंडू सवाई आदि उपस्थित रहे। विदर्भामध्ये शिक्षणाचं हब झालेलं आहे। ज्या शिक्षकांनी, ज्या कोचिंग क्लासेस वाल्यांनी गेल्या 10-15 वर्षापासून मेहनत घेतली आणि ह्या जिल्ह्यातून, ह्या शहरातून अनेक डॉक्टर, MBBS, IAS निर्माण केले। खरं तर त्या कोचिंग क्लासेसच्या टीचरमुळे आणि इथल्या शिक्षकामुळे हे अकोला शहर एक शिक्षणाचं हब निर्माण झालं आणि म्हणून ह्या 4 जिल्ह्यातले सर्व विद्यार्थी इथं शिक्षणासाठी येतात, ट्युशन क्लासेससाठी येतात आणि शिक्षणासाठी येतात। असाच एक विद्यार्थी अकोल्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातला जळगाव जामोदचा विशाल नावाचा विद्यार्थी इथं शिक्षणासाठी आला, ट्युशन क्लासेससाठी आला। त्याची 1 जानेवारी रोजी संध्याकाळी त्याचा जेवणाचा डबा आला नाही म्हणून आपल्या बहिणीला जेवणाची डब्याची सोय झाली नाही, त्याची जेवणाची व्यवस्था झाली नाही म्हणून सायंकाळी तो किराणा दुकानावर गेला बहिणीला बिस्किटचा पुडा आणण्यासाठी, वेफर्सचं पाकिट आणण्यासाठी, की आपली बहीण उपाशी आहे, आपण उपाशी आहे, डब्बा आला नाही म्हणून तो किराणा दुकानावर गेला वेफर्स आणायला आणि त्याची बहीण घरी वाट पाहत बसली। त्याचा भाऊ परतच आला नाही, कारण की काही गुंड प्रवृत्तीचे लोक तिथं वाढदिवस साजरा करत असताना त्या मुलांना गिफ्ट पाहिजे होतं। ते गिफ्ट म्हणून त्या विशालला गिफ्ट दिलं आणि त्याच्या पोटात चाकू टोचून त्याची हत्या करण्यात आली। अशा गुंड प्रवृत्तीच्या विरोधात शिवसेनेच्या वतीनं 9 तारखेला 12:30 वाजता जवाहर चौकामधून आम्ही निषेध मोर्चा आणि मूक मोर्चाचं आयोजन केलं। आयोजन यासाठी केलं कारण की या शहरातील अनेक सामाजिक संघटना याच्यामध्ये सहभाग घेणार आहे। या शहरातील अनेक कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी, टीचर सुद्धा याच्यात सहभाग घेणार आहेत आणि कोणाला नाहक त्रास झाला नाही पाहिजे म्हणून आम्ही शांततेच्या माध्यमातून मूक मोर्चाचं आयोजन केलं। जवळपास 10,000च्या वर विद्यार्थी ह्या मोर्चामध्ये सहभाग होतील, जेणेकरून गुंड प्रवृत्तीच्या लोकांना आळा बसला पाहिजे आणि भविष्यात अशी घटना घडली नाही पाहिजे म्हणून या मोर्चाचं आयोजन केलं। अनेक प्रकारचे गैरकृत्य ह्या शहरामध्ये होऊ राहिले, मग ते कॅफेच्या माध्यमातून होऊ राहिले, अनेक अवैध धंद्याच्या माध्यमातून होऊ राहिले आणि अनेक मुला-मुलींना इथं ब्लॅकमेल करण्याचे प्रकार होऊ राहिले। म्हणून सर्व विद्यार्थी, आई वडिलांसह मी विनंती करतो त्यांच्या की आपण मोर्चामध्ये सहभागी व्हा।